ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी 166 ते 175. तरी महायाग प्रमुखे कर्मे निपजताही अचुके, करतेपणाचे न ठाके खुंजणे अंगी. जो मोले तीर्था जाये तया मी यात्रा करीतू आहे, ऐसी श्लाघची नोहे तोषू जीवी. का मुद्रा समर्थाचिया जो एकटू झोंबे राया, तो मी जिणता एसिया गर्वा नये. जो कासे लागोनी तरे तया पोती उर्मी नुरे, पुरोहितू नाविश करे दातेपणे. तैसे कर्तृत्व अहंकारे मेघोनी यथा अवसरे, कृत्य जाताची मोहरे सारी जती. आणि केल्या कर्मी पांडवा जो आती फळाचा यावा, तया मोहरा हो नेदावा मनोरथू. आधीची फळी आस तुटिया कर्मे आरंभावी धनंजया, परावे बाळधाया पाहिजे जैसे. पिंपरू वाचिया अशा न शिंपिजे पिंपळू जैसा, तैसिया फळ निराशा हिजती कर्मे. सांडुनी दुधाची टकळी गोवारी गावंधने वेटाळी, किंबहुना कर्मफळी तैसे कीजे. ऐसे हे हातवटी घेऊनी जे क्रिया उठी, आपुलिया आपण गाठी लाहेची तो. हरिओम. अर्थ. तर पंचमहायज्ञादी कर्मे बिनचूक हातून घडली असताही कर्तेपणाचा ताठा अंगामध्ये मुळीच राहत नाही. जो मोलाने तीर्थयात्रेला जातो त्याला मी यात्रा करतो आहे असा मोठेपणा नसतो, म्हणून त्याच्या अंतःकरणात आनंद होत नाही. आपल्या राजाच्या शिक्क्याच्या जोरावर जो एकटाच कोणी शिपाई दुसऱ्या राजाशी लढतो, त्याच्या मनात मी त्या राजास जिंकणार असा अभिमान येत नाही. जो दुसऱ्याच्या कासेला लागून तरून जातो त्याला मी पोहणारा आहे असा गर्व राहत नाही. अथवा यजमानांच्या तर्फे दानधर्म करणारा उपाध्याय मी दान करणारा असा गर्व मिरवित नाही. त्याप्रमाणे कर्माच्या अभिमानाने येणारे जे कर्तृत्व ते आपल्याकडे न घेता योग्य काळी सर्व कर्मे येतील तशी करून संपवावीत. आणि अर्जुना, केलेल्या कर्माच्या ठिकाणी जी फलाची प्राप्ती असते त्या फलाच्या प्राप्तीकडे इच्छेला वळू देऊ नये. अर्जुना, ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या मुलाकडे दाई ज्या निर्हेतुक दृष्टीने पाहते, त्याप्रमाणे आरंभीच फळाची आशा सोडून कर्माचा आरंभ करावा. पिंपळाच्या आशेने जसे पिंपळाला पाणी घालणे जात नाही, त्याप्रमाणे फुलाची आशा टाकून कर्मे करावीत. ज्याप्रमाणे गुराखी दुधाचा ध्यास सोडून गावातील गायी सांभाळतो, फार काय सांगावे, कर्मफलाच्या ठिकाणी तसे करावे. कर्माच्या फलाच्या ठिकाणी लोभ न ठेवता कर्मे करावीत. अशा युक्तीने जे कर्म घडते त्या कर्माचे आचरण करणारास आपल्या आत्मस्वरूपाचा लाभ होतो. हरिओम.